पाटील यांच्याकडून पहा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपये हे पारितोषिक दिलं जाईल. अक्षयकडनं या ठिकाणी बक्षिसांची या ठिकाणी खैराट असेल, कारण प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपये. तर टॉस करूया आपण. मरुआई विंधणे विपक्ष एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. मी योगेश पवार यांना विनंती करतो, एक लिजेंड आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. टॉस करण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित करीत आहोत आणि कृपया समोर उभे राहू नका, कारण आम्हाला जे मैदानावरचा जो लिखाजोखा जो अहवाल आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, त्यामुळे अगदी समोर उभे राहू नका प्लीज. टॉस होतोय योगेश पवार यांच्या शुभ हस्ते. मरुआई विंधणे विपक्ष एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. इकडे मॅच मात्र सुरू झाली. लाऊड आउटफील्ड. निकेतचा पहिला बॉल, लेग बायची एक रन. नाणेफेकी झालेली आहे आणि नाणेफेकीचं जे कौल आहे अर्थात निर्णय एकता भंगारपाडा संघ टॉस जिंकलाय. अक्षय पाटील सचिन 11 माथेरन टीमचे पॅकर्स यांच्याकडनं प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपये. अक्षय पाटील जे पॅकर्स आहेत, फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर प्रहार, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू नव्हे तर अगदी अक्षरशः डोक्याला लागून चेंडू मैदानात. नक्कीच युवा खेळाडू आहे, अंडर 16चा हा खेळाडू, परंतु चेंडू अडवणं महत्वाचं आहे. नक्कीच षटकार वाचवलाय, कारण फटका फ्लॅट आणि पॅरल पद्धतीचा होता, तेवढाच चपलाईनं क्षेत्ररक्षक देखील आला होता चेंडूवर. चेंडू अक्षरशः डोक्याला लागून मैदानाच्या आतमध्ये गेला. फक्त सिंगल खूप चांगली या ठिकाणी आपण पाहू शकाल. अंपायर सिग्नल, यस इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप. अनिकेत अगदी जास्तीत जास्त पुढे पॉपिन क्रीजच्या गेला आणि खरं तर आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे ओव्हर स्टेपचा हा नो बॉल घोषित केला अंपायरनं. फ्री हिट. आता मात्र नामी संधी आहे फलंदाजाला. फलंदाज ऑन स्ट्राइक अजय. आणि याच फ्री हिटचा फायदा पूर्णपणे घेतलाय. मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. चेंडूचा तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा खणखणीत षटकार. अजयनं खरं तर मी म्हणेन या फ्री हिटचा फायदा घेतला आणि टीट फॉर टॅट प्रत्युत्तर तर द्यावंच लागेल, कारण आजच्या दिवसातला सर्वाधिक उच्चांक मात्र लागला. 69 धावांचा जो आव्हान आहे. आज आपण बघितलं तर मागच्या मॅच मध्ये 53 धावांचा उच्चांक होता आणि इथे 69 धावा लागल्यात. आणि ज्या ज्या संघानं मी म्हणेन चेस करत असताना असा सामना देखील जिंकलाय. सातत्य टिकून राहील का हे समीकरण पाहायला मिळेल का, अनेक प्रश्न इथे निर्माण झालेत. अनिकेत पुन्हा एकदा तयार, पंचांना पान करून. अखूट टप्प्याचा बॉल हवेमध्ये उडवलाय. लॉब द बॉल अँड बॉल इज गो 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 अवे. सिक्सर. 2 षटकार ठोकलेत म्हणजे अक्षय पाटील यांचे जवळजवळ 400 रुपयाचा मानकरी ठरलाय. कारण अक्षय पाटील हे पॅकर्स आहेत, सचिन 11 माथेरान संघाचे. 2000 रुपये त्यांनी आमच्याकडे जमा केलेत, म्हणजे प्रत्येक षटकार आणि चौकाराला 200 रुपये मिळणार. त्यामध्ये अजय पात्र ठरलाय एकूण 400 रुपयाचा. 15 धावा धाव फलकावर अनिकेत मोकलचा पुरेपूर आता खरं तर समाचार घेताना अजय पाहायला मिळतोय. ज्या अनिकेतनं पूर्वार्धाच्या काळामध्ये नक्कीच खूप चांगली बॅटिंग केली होती अनिकेतनं, याच अजयच्या विरोधात 4 षटकार 1 चौकार म्हणजेच रोशन पलटवार सुरू आहे. ज्या अजयच्या विरुद्ध अनिकेतनं षटकार ठोकले होते त्याच अनिकेतच्या विरुद्ध अजय मात्र आता प्रत्युत्तर देतोय. पुन्हा एकदा अनिकेत. हलकस आपण बघितलं तर त्याचा रनअप चुकतोय. थोडंसं कदाचित प्रेशर आला असेल,
परंतु अनिकेतकडे अनुभव आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता दबावाला झुगारून मात्र त्याला गोलंदाजी करावी लागेल. समोर अजय, त्यानं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. लगातार तिसऱ्या षटकाला येईल का? माथेरान कर वाट पाहतायत, परंतु इथे मिस टायमिंग. बॅटच्या प्रॉपर पट्ट्यात आला नाही. तत्पूर्वी मात्र चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक पळतायत आणि पाहता पाहता तब्बल 3 धावा पूर्ण केल्यात. 3 धावेनं संघाची टोटल पहिल्या षटकातच जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. चांगली सुरुवात आहे. ज्या धावांची गरज आहे तशी धावसंख्या मात्र इथे सचिन 11 माथेरान संघ करतोय. माथेरान म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, थंड हवेचे ठिकाण, जिथे गार हवा. अगदी माथेरानला गेल्यानंतर आपल्याला आस्वाद घेता येते. पर्यटन स्थळ म्हणून देखील राहिलं आपल्या परिसरामध्ये जवळच. यस, व्हाट्स अ ग्रेट हिट, फंटास्टिक स्ट्रोक, गुड टेक और ये विजय का सिक्सर देख. नक्कीच खूप चांगला फटका. आणि अनिकेतचा पूर्णपणे अगदी समाचार कसा घ्यावा तो घेण्यात आलाय, कारण तब्बल 24 धावा आल्या आहेत. काय प्रत्युत्तर दिलंय, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर मिळालंय. पाण्याची मागणी केली आहे याच मिश्रा समोसेवाले. 24 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आता चांगली फाईट पाहायला मिळेल. आज खरं तर आपण बघितलं तर वाघाची वाडी आदिवासी बांधव खेळताना पाहायला मिळाले. माथेरान हे स्थळ बघितलं तर इथे देखील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. मॅच मध्ये खूप मजा येणार रोशन, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 24 धावा वसूल केल्या आहेत. एका बाजूला मीत 11 गावदेवी साई. ज्या साई गावाचा विचार केला तर या साई गावामध्ये बरोबर मधोमध भवानी मातेचं मंदिर असा हा साई गाव. आणि बरेच त्यांचे खरं तर ग्रामस्थ प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत असतील, कारण साई गावामध्ये टेनिस क्रिकेटची देखील प्रचंड आवड आहे. उरण पूर्व विभाग आपण जर बघितला तर भरपूर टेनिस क्रिकेटची आवड आहे. परंतु रबरी बॉल पावसाळी स्पर्धा देखील आज आपल्या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत सर्व साईकर.
झालेत आणि एक महत्वाचा फलंदाज अजय धावचीत स्वरूपात झालाय बाद आणि मी म्हणेन धक्का मिळालाय माथेरान टीमला. अशा छोट्या छोट्या चुका आहेत ना या क्रिकेटमध्ये होत असतात. याच्यासाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्स अनुभव फार गरजेचा असतं मित्रांनो. चांगली बॅटिंग करत होता, 3 षटकारांच्या मदतीने खेळत असताना मी म्हणेन थोडी घाई केली आणि नेहमी कधी कधी घाई असते ना ती तुम्हाला संकटात नेत असते. मग वाहन चालवताना तुम्ही घाई करू नका. वेगाने वाहन चालवता घाई करता मग ऍक्सिडेंट अर्थात अपघात होण्याचं चिन्ह असतं. तसं टेनिस क्रिकेटमध्ये कधी कधी घाई देखील अंगलट येते आणि ती अंगलट आली अजयच्या. फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर 34. आता येणारे 12 चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. जे दिवसभरचं जे गणित होतं ना रोशन पाटील यांनी हे सांगितलं की चेसिंग करत असताना अर्थातच धावा डिफेन्स होत नाही, चेस होत आहेत. त्यामुळे या 12-35 धावा चेस होतील का? कन्सिस्टन्सी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. तुमची कन्सिस्टन्सी सातत्य ही टिकून राहील का या मैदानावर हे मात्र पाहावं लागेल. न्यू बॅट्समन वैभव, नवीन फलंदाज मैदानात वैभव येतोय. अजयनं घाई केली होती. पश्चाताप कदाचित होईल का यापुढे अजयला? कारण टेनिस क्रिकेटमध्ये अशा विकेट्स आपण गमावतो ना त्यावेळी पश्चाताप होत असतो. परंतु गोलंदाज आशिष येतोय. आशिष न्यू बॉलर. साई टीमचा हा गोलंदाज. दोन्ही संघाचा जर आपण विचार केला ना तर दोन्ही संघांना पॅकर्स आहेत. एका बाजूला साई तर दुसऱ्या बाजूला माथेरान. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आजकाल पॅकर्स भरपूर झालेत. येस, हा आडव्या बॅटने केला अलॉंग द कार्पेट ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय. मैदान ओला आहे, पाणी भरपूर साचलेलं असताना देखील अगदी एवढ्या वेगानं धावत आला चेंडूवर आणि चेंडू पकडला. 2 धावा मिळत आहेत. एका बाजूला नशीब भोईर तर दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील. हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 पॅकर मधली टक्कर खूप चांगला एक या ठिकाणी हा मॅच. चेंडू आणि धावांचं अंतर हळूहळू कमी होत असताना येणारे चेंडू पाहायला मिळतील 11 आणि विजयासाठी गरज असेल 33 धावांची. 11 बॉल 33 धावा. मिश्रा भाई, बाउंड्री के अंदर अपना बाइसिकल मत लगाओ. मिश्रा भाई का समोसा बहुत फेमस है. गरम गरम समोसा और मैच भी उतनी गरम. फुल टॉस बॉल आणि चेंडू बघा अगदी सीमा रेषेच्या बाहेर जातोय. काय घडलं मैदानावर? फुलर लेनचा बॉल. अंपायर सिग्नल यस नो बॉल प्लस 4 रन्स. 5 धावा आल्यात. या 5 धावा कदाचित मी तर म्हणेन साई संघासाठी खूप डोकेदुखी ठरतील. येणाऱ्या काळामध्ये लाभदायक ठरल्यात माथेरान टीमसाठी. बंपर बोनस जणू काही आता असेल फ्री हिट. 5 धावा वाटल्यात. 28 धावांची गरज. 11 बॉल. चेंडू तेवढेच, धावा फक्त कमी झाल्यात. 11 चेंडू 28 धावा. हे गणितीय समीकरण तुमच्या समोर पाहायला मिळेल. आशिष पुन्हा एकदा समोर फलंदाज वैभव. विजयसाठी माफी असावा. बॉल होता वाईड बॉल म्हणजेच फ्री हिट कंटिन्यू. आशिष का आता दिशाहीन गोलंदाजी करतोय. पूर्णपणे आपण बघितलं तर गोलंदाजी त्याची अगदी दिशाहीन होता ना. पुन्हा कमबॅक करावं लागेल. हा यस, अगदी उडी मारून खेळण्याचा प्रयत्न केलाय बॉलवर परंतु मिस टायमिंग. अनिकेत मोकलच्या हातामध्ये झेल. फलंदाज होईल झेलबाद. फ्री हिट आहे. माफी असावी तर फ्री हिट आहे. त्यामुळं संधी मिळाली पुन्हा एकदा. झेल टिपलाय परंतु फ्री हिट होता.
या फ्रीडचा फायदा मिळाला. एक फलंदाजाला मिळाली एक सिंगल. संघाची धावसंख्या 43. चला स्पीडअप करावं लागेल आता. घाई घाई आयोजक घाई करतील कारण वेळ फार आता कमी असेल आपल्याकडे. सोडून दिलाय चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा वाईड बॉलचा इशारा. खरं तर एक गोलंदाजीचा विचार केला तर भरपूर वाईड आलेत. त्यामध्ये नो बॉल देखील एक आला. फ्री हिट आला. त्यानंतर धावा सातत्यानं वाढत गेल्या. .44 रन्स 44 धावा. काय घडतंय. अगदी दिशा भटकत असताना दिशाहीन गोलंदाजी. अगोदरच संघ अडचणीत आलाय. संकटात असताना पूर्णपणे गोलंदाजी आपण बघितलं तर दिशाहीन होते. म्हणजेच वाईड 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 आणि नो बॉल. 10 चेंडू आता जिंकण्याकरता 24 धावा. आणि वाईड 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 अगदी लाईन लागले वाईड बॉलची. पूर्णपणे अजूनही लाईन लेंथ सापडली नाहीये आशिषला असं म्हणावं लागेल. दिशा से भटके हुए गेंदबाज आशिष. अगोदरच दुष्काळ आहे आणि आता मात्र धावा वाढत चालल्यात. 46 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावा आणि चेंडूंचा जर आपण जो अंतर बघितला तर 10 बॉल्स आणि 23 रन्स. 23 रन्स टू विन रिमेनिंग 10 डिलिव्हरीज. 10 चेंडू 23 धावा. माथेरान विपक्ष साई असा हा मॅच आपण पाहतोय. आपला मारा चेंज करत असताना आपण राईट आर्म राऊंड द विकेट न मारा करत असताना पाहिलं आशिषला. आता ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळताना. यस व्हेरी गुड फिल्डिंग. नाईस फिल्डिंग. बॅकअप आहे त्यामुळे एकच धाव मिळेल. आणि एका धावेनं तर आपण बघितलं तर धावसंख्या पुढे सरसावेल. 47. 9 चेंडू 22 धावा. 22 धावा 9 चेंडू. समीकरण अगदी जवळ येत राहिलंय. ऑन स्ट्राईक बॅट्समन विजय. चांगला कमबॅक करतोय. आपण विचार केला ना तर आशिष या गोलंदाजाचा टप्पा चांगला आहे परंतु अगदी आपण बघितलं तर थोडी दिशा भटकतोय. आणि आता जर मागच्या 2 चेंडूंचा विचार केला तर योग्य टप्प्यावर गोलंदाजी नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी केली आशिषनं. त्यामध्ये त्याला मिळालं यश. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर 47. हा ओव्हरपिच बॉल होता. स्टेट ड्राईव्ह केला. चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय वेगानं अगदी परंतु चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा. बराच आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावर. उरल्यात बरोबर 20 धावा. 69 धावांचं आव्हान. येणारे आता 7 बॉल आणि 20 धावा. 7 चेंडू 20 रन्स. आशिष टू यस विजय. तडाका फ्लॅट पॅरलल. इट्स अ मॅग्निफिशियंट स्ट्रोक. वेलकम 6 रन. समोर अगदी ओव्हर फीस बॉल फेकला. आशिषने या अगोदर काय केलं तर अगदी गुड लेंथ स्पॉटवर बॉल फेकले गेले. मिडल मधल्या टप्प्यावर बॉल फेकला. आता मात्र या षटकारानं सामन्याचं चित्र देखील बदललंय. येणारे 6 बॉल आणि 14 धावा. चला स्पीडअप करायचंय. सातत्याने सारखं पाणी घेऊन जाऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षण सजवा लगेच साई टीम. 6 बॉल आणि 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. या षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये पूर्णपणे या माथेरान टीमला कमबॅक करून दिलं असं म्हणावं लागेल. विजयने ठोकलेला जो षटकार. विजयच्या खेळीचा विचार केला तर 2 षटकार 1 चौकार. खूप चांगले बॅटिंग केली आतापर्यंत. अजयकडनं काहीसा कानमंत्र देखील पोहोचला गेलाय की आता 14 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. परंतु गोलंदाज साई टीमचा गोलंदाज कोण असेल.
मीत 11 गावदेवी साई 6 बॉल 14 धावा. त्यानंतर बघा एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमनं टॉस जिंकलेला आहे, त्यामुळं मॅच संपल्यानंतर लगेच मैदानात आपण उतरा जेणेकरून मॅचला सुरुवात होईल. आता पूर्णपणे वेळेवर आपण लक्ष केंद्रित करूया. चला स्पीडअप करा. बॉलर्स नेम. नेक्स्ट बॉलर प्रज्वल. साईगाव म्हटलं तर मोकल पाटील बरेच ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतील. प्रज्वल येतोय नवीन गोलंदाज. संदेश पाटील देखील या मॅचचा आनंद घेत असेल कारण गावचा संघ आहे. स्वागत आहे संदेश. येस नाईस बॉल. अशी गोलंदाजी राहिली ना मग मॅच मात्र शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल. 5 चेंडू आणि आता 14 धावा. संपूर्ण दिवसातला हा एक मॅच पाहायला मिळतोय जो रंगतदार स्थितीत. मॅच मध्ये आता खूप मजा येणार. एका बाजूला सचिन 11 माथेरान तर दुसऱ्या बाजूला मीत 11 गावदेवी साई. येणारे 5 बॉल 14 धावा. प्रज्वलचा पहिला बॉल डॉट. समोर फलंदाज वैभव. वैभव टू प्रज्वल. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने फुल टॉस बॉल. चेंडू तर खराब होता परंतु याचा फायदा घेता आला नाही असंच म्हणावं लागेल वैभवला. फुल टॉस बॉल होता. खरं तर या बॉलवर मॅच क्लिअर करता आली असती परंतु असं काही घडलं नाहीये. फक्त एकच सिंगल मिळाली आहे. आता मात्र 4 बॉल 13. नो मीटिंग. वारंवार मीटिंग घेऊ नका प्लीज. 4-13. 4 बॉल 13 धावा. कोणाचे कशा पद्धतीने या ठिकाणी 13 वाजतील. 4 बॉल 13 धावांची गरज. प्रज्वल टू विजय. एक यशस्वी फलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत. हा चेंडू सोडून देतो. ऑफ स्टंप सोडून जातोय. वाघमारे सरांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल. 1 धाव. अवांतर धावा साई टीमच्या भरपूर आल्यात मी म्हणेन. आता मात्र 4 बॉल 12 धावा. 4 बॉल 12 धावा. 4 बॉल 2 षटकार. ही भाषा माथेरानकरांना आता करावी लागेल. जर सिंगल डबल आली तर मात्र धोक्यात येऊ शकतोय, अडचणीत येऊ शकतोय संघ. शॉर्ट पिच बॉल लांबणी. 1 षटकार तर आलाय. गगन भेदी गगन चुंबी फटका. 6 धावांसाठी षटकार. ग्रेट हिट ग्रेट हिट. आणि 200 रुपयाचा मानकरी अक्षय पाटील यांचा ठरलाय. फलंदाज विजय. एकूण 3 षटकार 1 चौकार. कॅल्क्युलेशन म्हटलं तर 800 रुपयाचा मानकरी ठरलाय आणि अजयचा कॅल्क्युलेशन केला तर 600 रुपयाचा मानकरी ठरलाय. 3 चेंडू 6 धावा. इथून आता प्रज्वलला टिच्चून मारा करावा लागेल. प्रज्वलला आता गोलंदाजी अक्षरशः कसून करावी लागेल. एक सिंगल मिळाली. दुसरी घेण्याचा प्रयत्न. फेकी अनिकेतकडे. 2 धावा. फेकी प्रॉपर होती. खूप चांगली फेकी होती परंतु तेवढ्याच जलद गतीनं ही दुसरी रन कंप्लीट केली आहे विजयनं. 2 बॉल 4 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत आता अगदी अंगावर 4 काटे निर्माण करणारा हा सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 4 धावा. व्हॉट अ मॅच.
2 चेंडू 4 धावा. दोन्ही टीमला मोटिवेशन सहकाऱ्यांकडनं सुरू आहे. एका बाजूला साईड टीमला प्रफुल्लला सांगतायत की चांगली गोलंदाजी कर, प्रज्वलला सांगतायत चांगला चेंडू फेक, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज विजय, त्या फलंदाजाला मात्र इथे कराव्या लागतील 2 बॉल. 2 चेंडू 4 धावा. चांगल्या टप्प्यावरचा बॉल आहे. डेफिनेटली इथे डॉट बॉल. अजूनही मॅच बॅलन्स. व्हॉट अ मॅच. आजच्या दिवसातली मी म्हणेन रफ अँड टफ, आजच्या दिवसातली अगदी रोमहर्षक मॅच. 1 चेंडू आणि 4 धावा. या रबरी बॉल वरचा जर विचार केला तर आपण बघितलं काल देखील असाच मॅच रंगला होता. 1 बॉल 5 धावा आल्या होत्या आणि मनीष होता बॅट्समन, तो बॉल डॉट खेळला होता. परंतु इथे आता बॅट्समन आहे विजय, ज्यानं 3 षटकार 1 चौकार ठोकलाय. आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलाय. तोच विजय विजय प्राप्त करून देईल का सचिन 11 माथेरान संघाला? तर दुसऱ्या बाजूला प्रज्वल, ज्यानं कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. 1 बॉल 4 धावा. ओहो, विजय प्राप्त करून दिला देखील विजयनं. व्हॉट अ मॅच. सचिन 11 माथेरान टीम विजयी. ग्रेट हिट. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो मॅच पाहायला मिळाला. पैसा वसूल मॅच याला म्हणतायत. व्हेरी गुड मॅच, व्हेरी गुड मॅच. अक्षय पाटील खुश आहेत आपल्या सहकार्यांवर, कारण मॅचच रंगत झालेला आहे. हार्ड लक साई टीम, हार्ड लक. खरंच साई टीम अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असताना हा मॅच त्यांना गमवावा लागला आहे. आणि माथेरान संघ, आपण कपिल पाटील साहेबांशी संपर्क साधायचा आहे. व्हेरी गुड मॅच.